महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आली आहे। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होता, खूप दिवसांपासून महिला ठिकाणी कमेंट करत होता की सर मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे। तर फायनली मे महिन्याच्या ठिकाणी हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे। आज कोणकोणत्या महिलांना पैसे येणार आहे, कोणकोणत्या बँकेत येणार आहे, किती जिल्ह्यांमध्ये येणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजून सांगतो। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाचा बदल सुद्धा केलेला आहे, त्याची तुम्हाला माहिती मी सांगतो। भरपूर महिलांना मे महिन्याचा हप्ता देखील मिळणार नाही आहे आणि भरपूर महिलांना पुढील हप्तेसुद्धा मिळणार नाही आहे। आता कशा प्रकारे मिळणार नाही संपूर्ण माहिती सांगतो, कारण की नवीन अपडेट आलेले, नवीन या ठिकाणी महत्त्वाचा मोठा बदल करण्यात आलेला आहे। तो बदल आपण तुम्हाला ठिकाणी सांगणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। त्या अगोदर पटापट सर्व महिलांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून पटापट सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर बघा, जास्त वेळ तुमचा मी घेत नाही, डायरेक्ट तुम्हाला मेन टॉपिकवरती घेऊन आलेलो आहे संपूर्ण बातमी समजून सांगण्यासाठी। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचा बदल झालेला आहे, तो म्हणजे असं की राज्य सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमीच या ठिकाणी चर्चेमध्ये असते। सर्वांकडे मित्रांनो याची चर्चा असते, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतील, ही चर्चा असते। गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाच्या ठिकाणी छाननी सुरू झाली आहे। तुम्ही जर बघितलं तर यामुळे भरपूर ज्या महिला त्या ठिकाणी अपात्र होत आहेत, कारण की अर्जाची छाननी आतापर्यंत त्या ठिकाणी केली गेलेली नव्हती। आता अर्जाची छाननी होत आहे, त्यामुळे भरपूर अशा महिला आहेत की ज्यांच्याकडे या ठिकाणी 4 चाकी वाहन आहेत, त्या महिला या ठिकाणी अपात्र होत आहेत। भरपूर अशा महिला आहेत की ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे, त्यासुद्धा महिला या ठिकाणी अपात्र होत आहेत। नंतर अशा भरपूर महिला आहेत की ज्या महिलांकडे या ठिकाणी त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा ठिकाणी जास्त आहे, अशा सुद्धा महिला ठिकाणी अपात्र केल्या जात आहे। त्यामुळे आता त्यांना पुढचे हप्ते मिळणार नाही आहेत। नंतर बघा, याच पडताळणीअंतर्गत अनेक महिलांचे नाव लाभार्थी यादीमधून वगळण्यात आले। लक्षात घ्या, लाभार्थी यादी जी आहे त्यामधून महिलांचे नाव वगळण्यात आले। असे असतानाच आता उर्वरित लाडक्या बहिणींसाठी मोठ्या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। आता तुम्ही जर बघितलं तर मिळालेल्या माहितीनुसार लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की भरपूर महिला वाट बघत होत्या की सर मे महिन्याचा हप्ता कधी येईल। तर फायनली महिलांना मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे आणि जवळजवळ तुम्ही बघितलं तर कालपासूनच हे पैसे ठिकाणी मिळायला सुरुवात झाली आहे। आजही या ठिकाणी भरपूर महिलांना पैसे मिळतील। तर पटापट लिहून पाठवा की तुम्हाला पैसे आले की नाही। जर तुम्हाला आले नसतील तर लिहून पाठवा की सर मला अजून या ठिकाणी पैसे आलेले नाही आहे। जर का तुम्हाला 1500 रुपये आले असतील तर लिहून पाठवा की सर मला ठिकाणी 1500 रुपये आलेले आहे। आणि जर का तुम्हाला ठिकाणी 3000 रुपये आले असतील तर लिहून पाठवा सर मला ठिकाणी 3000 रुपये आलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ठिकाणी लवकरात लवकर उरलेली जी काही रक्कम आहे ती पाठवली जाईल किंवा पुढचा हप्ता लवकरात लवकर पाठवला जाईल। आणि ज्या माता भगिनींना 1500 रुपये मिळाले नसतील, ज्यांना पैसे झाले नसतील मे महिन्याचे, त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे या ठिकाणी आलेले नाही आहे, जेणेकरून त्या महिलांना लवकरात लवकर आपण हप्ता पाठवणार आहोत। म्हणून पटापट सर्व महिलांनी लिहून पाठवा की तुम्हाला 1500 रुपये आले की नाही, आणि जर आले नसतील तर लिहून पाठवा सर मला पैसे आले नाही आहे, आणि ज्यांना आले असतील त्यांनी खरोखर लिहून पाठवा की हो सर मला 3000 आलेले, सर मला 1500 रुपये आलेले आहे, जेणेकरून पुढचा सुद्धा हप्ता लवकरात लवकर तुम्हाला पाठवलं जाईल। पुढे बघा, त्यामुळे महिलांनी आपापले बँक खाते तपासावे असे आवाहन केले। ज्या महिलांना पैसे आले नसेल त्यांनी लवकरात लवकर चेक करा, आणि जर आले नसतील तर लिहून पाठवा कमेंट सेक्शनमध्ये की सर पैसे आलेले नाही आहे। पुढे बघा, आदिती तटकरे यांनी दिली माहिती। तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी सुरुवात झाली आहे। राज्य सरकारकडून महिलांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये टाकण्यात येत आहेत। अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमाही झाले आहेत। तर तुमच्याही खात्यामध्ये जमा झाले असेल तर लिहून पाठवा की सर मला ठिकाणी 1500 रुपये आलेले आहे, आणि जर का तुम्हाला 3000 आले असेल तर लिहून पाठवा सर मला 3000 रुपये आलेले आहे। तशी माहिती ही खुद्द महिला आणि बालविकास खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। आता आदिती तटकरे यांनी नेमकं काय सांगितलं हे जाणून घेऊयात। तर बघा, आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स खात्यावर एक ट्विट केलं आहे। याच ट्विटच्या माध्यमातून त्यांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे या ठिकाणी मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार, हा मला विश्वास आहे, असं तटकरे यांनी एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। पुढे बघा ते काय म्हटले,
तर ह्या महिलांचे जे नाव आहे ते नाव होणार बाद. आता कोणकोणत्या महिला आहे की ज्यांचे नाव बाद होणार? दरम्यान एकीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असले तरी दुसरीकडे या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. नियमांचं उल्लंघन करून ज्या महिलांना लाभ मिळत आहे त्या महिलांचे नाव लाभार्थी यादीतून काढून टाकले जाणार आहे. सरकारच्या याच धोरणाला विरोधकांकडून विरोध केला जात आहे. तर भरपूर महिला या ठिकाणी अपात्र होत आहेत, त्यांना या ठिकाणी पैसे येत नाही आहेत. तर तुम्ही लिहून पाठवा की तुम्हाला पैसे आले की नाही. जर आले नसतील तर लिहून पाठवा, सर मला पैसे आले नाही आहे. आणि ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला ठिकाणी पैसे आलेले आहे, जेणेकरून तुम्हाला पुढचा हप्ता लवकरात लवकर पाठवला जाईल. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अपेक्षा करतो मला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.